नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे प्रताप गाजत असतानाच आता मुंबईतही एका भोंदूबाबा विरोधात तक्रार झाली आहे। हा भोंदूबाबा आहे मुंबईच्या मालाड भागामध्ये। दर गुरुवारी आणि रविवारी तो भूत उतरवण्याची बतावणी करत अघोरी पूजा करतो। जादूटोणा, अघोरी पूजा यामुळे त्याच्या आजूबाजूला राहणारे स्थानिक लोक हैराण झालेत। त्यामुळे या भोंदूबाबाला अटक करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। आतापर्यंत त्याच्या घरी, घराच्या समोर अशा प्रकारच्या पूजा किंवा अशा प्रकारचे प्रताप तो करत होता। मात्र 4 एप्रिलला त्यानं महापालिकेच्या गार्डनमध्ये शेकडो लोकांना बोलवून आपली पूजा करत उघडपणे भूत उतरवण्याच्या नावाखाली जादूटोण्याचा प्रकार केल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। त्याचे काही फोटो आणि व्हिडिओज सुद्धा आता सोशल मीडियात व्हायरल झालेत। भोंदूबाबा त्याच्या पूजा साहित्यात बकऱ्याचा कलेजा, काळं कापड, लाल कापड, स्मशानातली राख, लिंबू, टाचणी, दारूची बाटली, कुंकू, सिगरेट अशा वस्तू घेतो। 4 रस्ते जिथे मिळतात अर्थात चौक, तिथे तो पूजा झाल्यावर या वस्तू फेकत असे। जादूटोण्याच्या या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये आणि विशेषतः महिला आणि मुलांमध्ये घबराटीचं वातावरण होतं। मात्र एवढे प्रकार सुरू असूनही पोलिसांचं या रिदम पांचाळ नावाच्या भोंदूबाबाकडे दुर्लक्ष का असा सवाल उपस्थित झाला। मालाड पूर्वेला एका भोंदूबाबाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। हा भोंदूबाबा आपल्या अंगामध्ये गुरुवार आणि रविवार देवी येते आणि आपण भूत उतरवतो अशा प्रकारचा दावा करतो आणि जादूटोणा करत असल्याचा आरोप या ठिकाणच्या स्थानिकांनी केलेला आहे। त्याने 4 एप्रिलला मुंबई महापालिकेच्या गार्डनमध्ये एक कार्यक्रम भरवला आणि भूत उतरवण्याचं आपण काम करत असल्याचं त्यांनी या सगळ्या व्हिडिओमध्ये समोर येतंय। तुम्हाला काय तुम्ही काय तक्रार केली? मागच्या 8 महिन्यापासून आम्ही जेवढे पण स्थानिक आहोत इकडे आम्हाला भरपूर त्रास होता या गोष्टीचा। बाहेरून सगळी माणसं येतात, इकडे आम्हाला त्रास देतात, रात्रीपर्यंत आडावडी करतात। त्याच्या विरुद्ध आम्ही खूप वेळा पोलिसांना तक्रार केली आहे, पण पोलिसांनी आतापर्यंत काही ठोस कारवाई नाही केली आहे। त्याच्यानंतर पण आम्ही त्याला खूप वेळा समजवायचा प्रयत्न केला, पण तो सगळ्यांना धमक्या देतो की जर माझ्या कामाच्या अडथळा घातला तर मग तो आम्हाला मंत्र वगैरे करून आमच्या घरातल्या माणसांना त्रास देणार किंवा मग संपवणार। रात्री बेरात्री तो 2, 2.5, 3 टाइम बघणार नाही, काही करणार, उतारा करणार, सगळ्या लोकांची उतारे करणार। आमची पण पोरं आहेत, त्याचं रिॲक्शन आमच्या मुलाला पण होणार, आम्हाला पण भीती आहे ना। आणि तो घाबरवतो सगळ्यांना आणि समोरून सांगतो की माझ्या अंगात देवी आहे, तुम्ही माझ्याकडे या, मी याचं सोल्युशन देतो तुम्हाला असं। आणि आता सॅटर्डेला 4 तारखेला त्यांनी जो प्रसंग केला तो त्यांनी परमिशन घेतलीच नव्हती। भीती तर आहेत। भीती म्हणजे जी लोक येतात बाहेरून, म्हणजे कुठून किती पूर्ण रात्रभर लोक येत असतात, सकाळी 3:45-4 वाजेपर्यंत, तर त्याचा आम्हाला त्रास होतो। आम्ही कंप्लेंट लिखितमध्ये पोलीस स्टेशनला कालच दिले। आम्ही कमीत कमी 60-70 लोकांची सही घेऊन ते ॲप्लिकेशन दिले। पोलिसांनी आम्हाला कळवलं आहे की ते लोक चौकशी करणार आणि त्यानंतर म्हणजे सेक्शन बघून ते लोक FIR रजिस्टर करणार। पण पोलिसला हे थांबवायचं गरजेचं आहे। अशा प्रकारचा जर प्रकार होत असेल आणि अगदी सार्वजनिक ठिकाणी म्हणजे गार्डन, महापालिकेच्या गार्डनमध्ये जर असा प्रकार होत असेल तो तातडीने थांबवावा, या संबंधित भोंदूबाबावर गुन्हा दाखल व्हावा ही सुद्धा त्यांची मागणी आहे। आणि तोपर्यंत हे स्थानिक शांत बसाने असंही ते म्हणतात। कॅमेरामन अनिल संगरेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.